हॅलो, आवाज येतोय का माझा सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. क्लिअर येतोय ना? हो. हो मॅम. ओके. स्क्रीन दिसतेय सगळ्यांना? येस दिसतेय मॅम का? दिसते. हो मॅम. ठीक आहे. आता मला सांगा, मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, काय आठवतंय? काय पाहिलं होतं आपण प्रिव्हियस लेक्चरला? कोण सांगेल मला? मॅम टाइप्स ऑफ सिस्टीम. टाइप्स ऑफ सिस्टीम. आणि सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ सिस्टीम बघितले होते आपण. सिस्टीम. येस मॅम. ठीक आहे. एक मिनिट थांबा. ठीक आहे. फर्स्ट काय बघितलं आपण? डेफिनेशन ऑफ सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय? अ पर्पजफुल कलेक्शन ऑफ इंटररिलेटेड कंपोनेंट्स दॅट वर्क टुगेदर टू अचीव सम ऑब्जेक्टिव्ह. म्हणजेच काय? इट इज द कलेक्शन ऑफ इंटररिलेटेड कंपोनेंट्स. म्हणजे कंपोनेंटचं कलेक्शन केलं जाईल. कसले कंपोनेंट असणार आहेत? इट इज द इंटररिलेटेड म्हणजे एकमेकांशी इंटररिलेटेड असणारे कंपोनेंटचं कलेक्शन असणार आहे. कशासाठी कलेक्शन केलं जाईल? दॅट वर्क टुगेदर टू अचीव सम ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे हे कंपोनेंट एकत्रितपणे काम केल्यानंतर काय होईल, तर तुमचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह अचीव होणार आहे किंवा काहीतरी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचे. त्याला असं काय म्हणणार आहे तुम्ही? सिस्टीम. समजलं सिस्टीम म्हणजे काय? येस मॅम. A purposeful collection of Good afternoon, all of you. Am I audible to all of you? Yes, ma'am. Okay, sorry. हॅलो, येतोय का आवाज होता माझा? हॅलो, येस मॅम. येतोय ना क्लिअर आवाज? हो हो येतोय. ठीक आहे. काय सिस्टीम म्हणजे काय बघितलं? अ पर्पजफुल कलेक्शन ऑफ इंटररिलेटेड कंपोनेंट्स दॅट वर्क टुगेदर टू अचीव सम ऑब्जेक्टिव्ह or a group of procedures, processes, methods or routines or techniques and components united by some form of regulated interaction to form an organized whole. A set of items, equipments, processes and people working jointly with a aim of achieving a common goal. समजले सगळ्यांना सिस्टीम म्हणजे काय? प्रिव्हियस लेक्चरला येस मॅम. सांगितले, डबल सांगायला नको ना. एक्झाम्पल बघितले आपण सिस्टीमचे, बघितले होते ना. एज्युकेशन सिस्टीम आहे, इकॉनॉमिक सिस्टीम, पॉलिटिकल सिस्टीम असेल तुमची, ट्रान्सपोर्ट. म्हणजे ज्या काही सिस्टीम मध्ये नंबर ऑफ इलेमेंट और कंपोनेंट्स एकत्रितपणे काम करतात काहीतरी ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी, त्या काय असणार आहेत? तुमच्या सिस्टीम असणार आहे. सिस्टीम. तिथं वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. एज्युकेशन सिस्टीम असेल तुमची, इकॉनॉमिक्स, अकाउंटिंग सिस्टीम असेल, इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल, अशा नंबर ऑफ सिस्टीम असते. तुमची कॉलेज ही एक पण काही सिस्टीम येईल ना. काहीतरी कॉलेजचं तुमचं एक एम असेल. त्याच्यानंतर काय बघायचं होतं? कंपोनेंट्स ऑफ एन ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीमचे कंपोनेंट्स किंवा तुमच्या सिस्टीमचे कंपोनेंट्स असतात. इनपुट, आउटपुट अँड प्रोसिजर. हे आपण नेक्स्ट बघू. आता फक्त आपल्याला टाईप बघायचे.
ठीक आहे. ओपन सिस्टीम म्हणजे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं. काय तो ओपन सिस्टीम म्हणजे कशी असते ओपन सिस्टीम? काय असेल? येईल का कोणाला सांगता ओपन सिस्टीम? Open system means the system can interact with outside environment. आउटसाइड, फक्त आउटसाइड असेल का? इनसाइड Environment. अँड पूर्ण Outside environment. एन्व्हायरमेंटची, पूर्ण जे काही एन्व्हायरमेंट असेल तुमचं ऑर्गनायझेशनचं किंवा सिस्टीमचं, त्या सिस्टीमला काय असणार आहे? कनेक्टेड असणार आहे. बरोबर आहे ना? इंटरॅक्ट विथ द एन्व्हायरमेंट, एनिथिंग ऑफ द सिस्टीम, रिसीव इनपुट्स फ्रॉम द रिसीव इनपुट फ्रॉम अँड डिलिव्हर आउटपुट टू द आउटसाइड. म्हणजे तुमची ओपन सिस्टीम काय करणार आहे? रिॲक्ट टू चेंज इन अ एन्व्हायरमेंट. तुमच्या सिस्टीम मध्ये जे काही तुम्ही डिसिजन घ्याल ते रिॲक्ट कशावर होणार आहेत? तर फक्त तुमच्या सिस्टीम पुरते डिपेंड असतील का? तर नाही, पूर्ण तुमचा एन्व्हायरमेंट वरती त्याचा इफेक्ट होईल. कशामध्ये होणार आहे हे? तर तुमच्या ओपन सिस्टीम मध्ये होणार आहे. अजून काय सांगता येईल? ओपन सिस्टीम समजले का सगळ्यांना? Yes, म्हणजे ma'am. तुमचा जो Yes, काही ma'am. डिसिजन असेल तर तो तुमच्या फक्त तुमच्या सिस्टीम पुरता मर्यादित राहील का? नाही राहणार आहे. तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे? तुमच्या पूर्ण एन्व्हायरमेंट वरती होणार आहे. इज अ सिस्टीम विच कम्युनिकेट्स और इंटरॅक्ट विथ इट्स एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल, बिझनेस सिस्टीम, इकॉनॉमिक सिस्टीम, इंफॉर्मेशन सिस्टीम, transport system, social system, etc. Or and the open system can get disorganized, that is when the system cannot recognize itself according to its internal subsystem forces. The system therefore should be regulated. The process whereby the system is regulated is known as a negative feedback. समजलंय का? मी आता लाईन टू लाईन नाही सांगत आहे सगळ्यांना. ओपन सिस्टीम आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितले. काय असणार आहे? एनिथिंग ऑफ द सिस्टीम अँड इंटरॅक्ट विथ द एन्व्हायरमेंट अँड रिसीव्ह इनपुट फ्रॉम अँड डिलिव्हर आउटपुट टू द आउटसाइड अँड रिॲक्ट टू चेंज इन अ एन्व्हायरमेंट. म्हणजे जे काही चेंज असेल तुमच्या सिस्टीमचा तो रिॲक्ट कुठं करणार आहे? फुल एन्व्हायरमेंट वरती होणार आहे, फक्त तुमच्या सिस्टीम वरती होणार नाही. समजलं? एक्झाम्पल काय असेल? तुमची बिझनेस सिस्टीम असेल, इकॉनॉमिक सिस्टीम असेल, इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन ओपन सिस्टीम. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? इट मस्ट बी डिझाईन टू अचीव अ प्रीडिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह. अ सिस्टीम कंटेन्स अ सेट ऑफ इंटरॅक्टिंग एलिमेंट और कंपोनंट. म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये काय होणार आहे? नंबर ऑफ एलिमेंट इंटरॅक्ट होणार आहेत एकमेकांशी. अँड ओपन सिस्टीम comprises of input, output, storage and processing as a major element. कोणते मेजर एलिमेंट असतील तुमच्या ओपन सिस्टीम मध्ये? इनपुट, आउटपुट, स्टोरेज अँड प्रोसेसिंग. सिस्टीम ऑपरेट्स विदिन स्पेसिफाईड बाउंड्रीज अँड इंटरॅक्ट विथ अदर सिस्टीम. म्हणजेच काय होणार आहे? तुमची सिस्टीम इंटरॅक्ट कुणाशी होणार आहे? तुमच्या सिस्टीमच्या बाउंड्रीज सोडून पूर्ण एन्व्हायरमेंटची इंटरॅक्ट होईल. बरोबर आहे ना? समजलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन ओपन सिस्टीम? Yes, ma'am. तुम्हाला जर समजलं नाही तर तिथंच विचारा बरं का. एकदा पॉइंट नाही लक्षात आला तर लगेच विचारा. Yes, ma'am. क्लोज सिस्टीम म्हणजे काय बघितलं होतं आपण? काय क्लोज सिस्टीम? This is a system that does not interact with the environment at all, which means the system does not communicate from no input or to no output. म्हणजे तुमच्या एन्व्हायरमेंटची क्लोज सिस्टीम कनेक्ट होणार आहे का? इंटरॅक्ट होणार आहे का? तर नाही होणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय असेल? नो इनपुट अँड नो आउटपुट. म्हणजे इनपुट पण नसेल अँड आउटपुट पण नसणार आहे. वॉट एव्हर हॅपन्स इन द सिस्टीम doesn't affect the environment and vice versa. The corrects and control itself is isolated from its environment, are self-contained. Closed system काय असेल तर self-contained. Environmental factor does not influence their behavior.
आलं लक्षात? क्लोज सिस्टीम मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं. कोणतं सांगितलेलं क्लोज सिस्टीम मध्ये एक्झाम्पल? कप ऑफ टीचं मॅम, त्यावरती जर आपण जर प्लेट वगैरे ठेवले तर आउटसाइड एन्व्हायरमेंटला त्याचं काहीच म्हणजे ओपन सिस्टीम मध्ये काय होतं, तर तुम्ही एखाद्या भांड्यात पाणी वगैरे ठेवलं तर त्याची वाफ तुम्ही झाकण ठेवलं तर काय होणार आहे, ती वाफ त्या भांड्यामध्येच फक्त फिरणार आहे, बरोबर आहे. आउटसाइडला कुठे इंटरॅक्ट होतीये का? ती नाही होते. म्हणजे ती काय असणार आहे, तुमची क्लोज सिस्टीम असणार आहे, तेवढ्या पुरतीच मर्यादित. आणि ओपन सिस्टीम मध्ये काय असेल, तर तुम्ही त्या भांड्यावर झाकण नाही ठेवणार आहे. म्हणजे जे तुमची सिस्टीम सोडून अदर एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी काय होणार आहे, ते इलेमेंट्स इंटरकनेक्ट होणार आहेत. आलं लक्षात? ओपन सिस्टीम आणि क्लोज सिस्टीम काय असेल? क्लोज सिस्टीमचं अजून एक एक्झाम्पल सांगितलेलं मी तुम्हाला. काय सांगितलेलं? आपल्या प्रोग्रामचं एक्झाम्पल सांगितलेलं. सगळ्यांना प्रोग्रामिंग येतं? प्रोग्राम केलेत फर्स्ट इयरला? केलेत ना? म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर कसे करायचे, इनपुट कसं घ्यायचं, आउटपुट कसं द्यायचं माहित आहे. तर त्याचं एक एक्झाम्पल बघितलेलं आपण. म्हणजे मी फक्त 2 व्हेरिएबल काय केलेत, ए आणि बी व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, बरोबर आहे. पण त्याच्यासाठी मी व्हॅल्यू असाइन केली एका प्रोग्राम मध्ये? नाही केली. काय केलं, फक्त 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले, ए आणि बी. बट मी त्याला काय केलं नाही, व्हॅल्यू असाइन केली नाही आणि युजर कडून सुद्धा व्हॅल्यू असाइन करून घेतली नाहीये, बरोबर आहे. 2 वेने तुम्ही इनपुट घेता, एक तर तुम्ही स्वतः देता इनपुट किंवा तुम्ही युजर कडून इनपुट घेता. तर इथं मी काय करते, दोन्ही सुद्धा करत नाहीये. तर मला आउटपुट काय मिळेल का? नो. फक्त मी व्हेरिएबल डिक्लेअर केलं, इथंच माझी प्रोसिजर स्टॉप होतीये. म्हणजेच काय, नुसतं व्हेरिएबल डिक्लेअर होणार आहे, माझ्याकडे काहीच इनपुट नाहीये. इनपुट नसेल तर त्याच्यावर प्रोसिजर होईल का? काही नाही होणार आहे. म्हणजेच तुमचा आउटपुट काय असेल, 0 असेल. हे काय एक्झाम्पल झालं, तुमच्या क्लोज सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. नो इनपुट और नो आउटपुट. म्हणजे इनपुटच नसेल तर आउटपुट काय असेल का? नसणार आहे. समजलं क्लोज सिस्टीम? येस मॅम. त्याच्यानंतर काय बघितलेलं तुम्ही? अजून कोणती सिस्टीम बघितलेली आठवते? फिजिकल सिस्टीम मॅम. फिजिकल. त्याच्यामध्ये डिफरन्स दिला इथं. ओपन सिस्टीम आणि क्लोज सिस्टीम मध्ये काय असेल, इंटरॅक्ट विथ एन्व्हायरमेंट कॉन्स्टंटली अँड डज नॉट इंटरॅक्ट और रिॲक्ट विथ द एन्व्हायरमेंट ऍट ऑल. म्हणजे क्लोज ओपन सिस्टीम मध्ये एन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट केलं जातं आणि क्लोज सिस्टीम मध्ये केलं जात नाही. हॅज अन इन्फिनाइट स्कोप असतो कशामध्ये, ओपन सिस्टीम मध्ये, आणि क्लोज सिस्टीम मध्ये हॅज अ लिमिटेड स्कोप. येते लक्षात? रिलेव्हंट व्हेरिएबल कीप ऑन interacting and closed system मध्ये the variable are self contained. Last is the generally flexible and abstract. Open system कशी असते तुमची, flexible and abstract असणार आहे, आणि closed system काय असणार आहे, rigid असणार आहे. पहिलं 2 बघितले आपण, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम. नेक्स्ट कोणती आहे, डिटर्मिनिस्टिक सिस्टीम और मेकॅनिस्टिक सिस्टीम. काय असेल डिटर्मिनिस्टिक सिस्टीम, आठवते का? डिटर्मिनिस्टिक सिस्टीम येईल का सांगता? नो मॅम, आठवत नाही. थोडा आपला प्रॉब्लेम झालेला प्रिव्हियस लेक्चरला, स्क्रीन डिस्प्ले होत नव्हती ना. ठीक आहे, मी स्क्रीन दाखवते. जेव्हा तुम्ही समोर असं स्क्रीन बघता तेव्हा जास्त लक्षात राहतं. डिटर्मिनिस्टिक सिस्टीम और काय, मेकॅनिस्टिक सिस्टीम. इथं काय केलं जातं, डिटर्मिनिस्टिक मीन्स पॉझिटिव्ह और कन्क्लुझिव्ह रिझल्ट असतील किंवा पॉझिटिव्ह असणारे. इज अ सिस्टीम दॅट फंक्शन्स अकॉर्डिंग टू सम प्रीडिफाईन्ड or a predetermined procedures, and hence their future behavior can be predicted accurately or with 100% certainly depend on the situation event.
डिटर्मिनिस्टिक म्हणजेच काय, पॉझिटिव्ह ऑर ऑकरन्स ऑफ ऑल इव्हेंट इज नोन, म्हणजे जे काही इव्हेंट असतील ते तुम्हाला माहित असणार आहे, किंवा हे फंक्शन काय असेल, प्रीडिफाईन्ड असेल, म्हणजे तुम्ही जे काही इनपुट देणार आहे किंवा जो काही इव्हेंट तुम्ही रन करणार आहे तो काय असणार आहे तुम्हाला माहित असणार आहे, म्हणजेच काय 100% सर्टनिटी डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन इव्हेंट, म्हणजे इव्हेंटच्या सिच्युएशन वर तुमची सर्टनिटी डिपेंड करते. कळलं डिटर्मिनिस्टिक? येस मॅम. काय असेल मग डिटर्मिनिस्टिक? इज अ सिस्टीम वेर यू कॅन फोरटेल देअर आउटपुट बाय देअर इनपुट, म्हणजे तुमच्या इनपुटवर तुमचं काय असणार आहे, आउटपुट डिपेंड असणार आहे. ऑल कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम लाईक फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टीम, इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम, पेरोल सिस्टीम एक्सेट्रा. म्हणजे डिटर्मिनिक सिस्टीमचे म्हणजे एक्झाम्पल कोणते, तर फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टीम असेल, इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम असेल किंवा पेरोल सिस्टीम असेल. मे बी डिस्क्राइब as a deterministic and they are consequently much easier to control than system involving people whose behavior may be unpredictable. तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते डिटर्मिनिस्टिकचं. आठवलं का एक्झाम्पल सांगितलं? मॅम पेरोल सिस्टीम म्हणजे काय? हॅलो, अशी सिस्टीम हॅलो. तिथं कंट्रोलिंग होते, पेरोल सिस्टीम. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये ह्या नंबर ऑफ सिस्टीम असतात त्या वर्क होतात. आपण ऍज अ इथं एक्झाम्पल म्हणून सांगितले, फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टीम असेल, इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम असेल किंवा पेरोल सिस्टीम असेल. येते लक्षात, हे अकाउंटिंगचे प्रकार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात येत नाहीत, फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टीम किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम असेल ते. मी तुम्हाला डिटर्मिनिस्टिक सिस्टीमचं एक एक्झाम्पल सांगते. हे जे तुम्हाला आहे तेवढं लक्षात येत नाहीये ना, तर मी आपल्या भाषेमध्ये सांगते, म्हणजे तुम्ही प्रोग्रामिंग म्हणजे टेक्निकली आहात ना, तर टेक्निकलचं एक एक्झाम्पल बघू आपण डिटर्मिनिस्टिक सिस्टीमचं. एक सांगितलेलं मी, आठवते का तुम्हाला? येस मॅम. एनसी प्रोग्रामिंग आपण जर घेतलं ना, म्हणजे 2 व्हेरिएबल जर घेतले ना आपण, तर त्याची समजा ऍडिशन केली 3+2, तर आन्सर इज इक्वल टू 5 हे आपल्याला आधीच नोंद नाही. कानून असेल तर तुम्ही काय करता, प्रोग्रामिंग करताना पहिलं तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता, बरोबर. फॉर एक्झाम्पल मी ए आणि बी व्हेरिएबल डिक्लेअर केले, तर मी 2 वेने इनपुट घेतो, सांगितलं ना कसं. एकतर आपण तिथं डिसाइड करतो किंवा आपण तिथे इनपुट डिरेक्टली देतो प्रोग्राम लिहिताना, बरोबर आहे. किंवा दुसरा वे कोणता असतो की तुम्ही तुमच्या युजर कडून काहीतरी इनपुट घेता, बरोबर आहे ना. तर इथे Yes, काय ma'am. करणार आहे, आपण स्वतः इनपुट देणार आहे. म्हणजे ए आणि बी व्हेरिएबल डिक्लेअर केल्यावर मी ए ला व्हॅल्यू 10 घेईन आणि बी ला काय करेन 11 घेईन. त्याच्यानंतर मला काय करायचंय, त्याचा ऍडिशनचा प्रोग्राम करायचा किंवा मला त्या 2 नंबरच्या ऍडिशन करायची, मी त्याचा तो प्रोग्राम लिहीन. आणि मग ऍडिशन त्याची काय येईल, ए प्लस बी ची ऍडिशन केली तर जर ए ची व्हॅल्यू 10 असेल आणि बी ची व्हॅल्यू 11 असेल, तुम्हीच डिक्लेअर केलं व्हेरिएबल, तुम्ही व्हॅल्यू असाइन केली, म्हणजे तुम्हाला इनपुट काय आहे माहिती आहे. काय इनपुट तुमचं 10 and 11. समजा जर त्याचा ऍडिशन फंक्शन तुम्ही परफॉर्म केला तर तुमचा आन्सर काय येईल, 21. म्हणजे तुम्हाला इनपुट काय हे माहिती आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा आउटपुट काय येणार हे पण माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे प्री डिफाईन्ड प्रोसिजर असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला इथे तुमचं इनपुट काय हे ऍक्च्युअल मध्ये माहिती आहे, त्याच्यामुळे त्याचा आउटपुट काय येणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असणार आहे. म्हणजे कशावर डिपेंड करते, तुमचे इव्हेंट सिच्युएशन वर डिपेंड करते डिटर्मिनिस्टिक सिस्टीम. म्हणजे तुमचे इनपुट काय आहे त्याच्यावर तुमचा आउटपुट डिपेंड असणार आहे. आलं लक्षात? हे जर तुम्ही इनपुट युजर कडून घेतलं तर तुम्हाला माहित असणार आहे का आउटपुट काय असणार आहे? नाही माहित, तुम्हाला No, इनपुटच ma'am. माहित नसणार आहे, कारण युजर तुमचा कोणत्याही व्हॅल्यू इनपुटला देईल, बरोबर आहे. इथे काय असणार आहे, तुम्हाला इनपुट काय ते माहित असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आउटपुट सुद्धा 100% माहित असणार आहे काय ते. कळलं डिटर्मिनिस्टिक सिस्टीम काय असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट हे माहित असणार आहे. आणि ही कशी असती सिस्टीम, तुमची पॉझिटिव्ह ऑर कन्क्लुझिव्ह सिस्टीम असणार आहे. कळली का डिटर्मिनिस्टिक सिस्टीम? येस मॅम. एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुम्ही एक्झाम मध्ये पण लिहू शकता हे एक्झाम्पल आणि तुमच्या लक्षात पण राहील, बरोबर आहे ना. आपण टेक्निकली एक एक्झाम्पल बघितले ते तुम्ही एक्झाम मध्ये लिहायचे.
प्रत्येक सिस्टीमचं. नेक्स्ट कोणती सिस्टीम बघितली आपण डिटर्मिनिस्टिक नंतर? प्रोबॅस्टिक सिस्टीम. प्रोबॅबिलिस्टिक और स्टोकॅस्टिक सिस्टीम. काय असेल प्रोबॅबिलिस्टिक सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम विच डिपेंड ऑन प्रोबॅबिलिटी. म्हणजे तुमची सिस्टीम डिपेंड कशावर असेल? प्रोबॅबिलिटीवर डिपेंड असेल. यू कांट foretell their future behavior with 100% accuracy and certainty. Expected output from its input can't be predicted definitely. म्हणजे तुमचं इनपुट आहे ते तुम्ही डेफिनेटली प्रेडिक्ट करू शकता का? करू शकता का प्रोबॅबिलिस्टिक मध्ये? तर नाही. तुमचं जे काही इनपुट असणार आहे ते तुम्ही डेफिनेटली प्रेडिक्ट करू शकत नाही, सांगू शकत नाही. बिकॉज दे हॅव अ व्हरायटी ऑफ अनसर्टनिटीज. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे? व्हरायटी ऑफ अनसर्टनिटीज असेल. देअरफॉर अ लॉट ऑफ कंट्रोल एफर्ट नीड टू बी डिरेक्टेड टू दिस सिस्टीम. आता त्यांनी इथं वेगवेगळे सिस्टीम दिलेत. बिझनेस सिस्टीम, इकॉनॉमिक सिस्टीम, पॉलिटिकल सिस्टीम, इंडस्ट्रियल सिस्टीम. आता पॉलिटिकल सिस्टीमचं एक्झाम्पल घेतलं तर तुमच्या निवडणुका असतात, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये वोटिंग केलं जातं. तर तुम्हाला माहित असतं का इनपुट? तुम्हाला माहिती का किती वोट तुम्हाला मिळतील किंवा नाही? नो मॅम. त्याच्यामुळे तुम्हाला आउटपुट माहित नसणार आहे. तुम्हाला माहितच नसेल किती जणांनी तुम्हाला वोट दिले. तुम्हाला दिसतं का ते इनपुट? नाही दिसत. ते तुम्हाला कधी कळणार आहे? तुमच्या आउटपुटच्या वेळी कळणार आहे. आलं लक्षात? प्रोबॅबिलिस्टिकचं एक्झाम्पल आपण घेऊ. ए आणि बी च्या व्हॅल्यू तुम्ही कशा घेतलेल्या मागच्या एक्झाम्पल मध्ये? तर तुम्ही डिरेक्टली तिथं असाइन केल्या होत्या. ए इज इक्वल टू 10 अँड बी इज इक्वल टू 11. तर प्रोबॅबिलिस्टिक सिस्टीम मध्ये काय होणार आहे? तर तुम्ही त्या व्हॅल्यू तिथं देणार आहे का प्रोग्राम लिहिताना? नाही देणार आहे. तर काय करणार आहे? त्या व्हॅल्यू असतील ते तुम्ही कोणाकडून घेणार आहे? युजर कडून. म्हणजे तुम्ही तिथं प्रोग्रामिंग मध्ये काय लिहिणार? प्लीज एंटर फर्स्ट व्हॅल्यू अँड द प्लीज एंटर सेकंड व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा तुमचा युजर इनपुट देईल, फर्स्ट व्हॅल्यू एंटर करेल, सेकंड व्हॅल्यू एंटर करेल, त्याच्यावर काय होणार आहे? प्रोसेस होईल आणि तुम्हाला आउटपुट मिळेल. म्हणजे तिथं तुमचं इनपुट हे प्रेडिक्टेबल असेल का? नो मॅम. नाहीये. म्हणजे इथं तुम्हाला इनपुट तुम्ही प्रेडिक्ट डेफिनेटली करू शकत नाही. तुम्हाला माहितच नसणार आहे. युजर 10 व्हॅल्यू देईल, 1 देईल, 2 देईल. म्हणजे तुम्हाला इथे इनपुट माहित नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आउटपुट सुद्धा काय असणार आहे? माहित असणार आहे का? नाही. इनपुट टू द युजर आणि ते आपण डिटेक्ट करू शकत नाही. समजलं? प्रोबॅबिलिस्टिक स्टोकॅस्टिक सिस्टीम म्हणजे काय? कशावर डिपेंड असती? तर डिपेंड्स ऑन प्रोबॅबिलिटीवर डिपेंड्स असते तुमची प्रोबॅबिलिस्टिक सिस्टीम. कळलं? डिटर्मिनिस्टिक सिस्टीम, प्रोबॅबिलिस्टिक सिस्टीम. समजलं का? येस मॅम. येस. ओपन सिस्टीमचा एक्झाम्पल किंवा ओपन सिस्टीम म्हणजे काय सांगता येईल? कोण सांगताय? कप ऑफ टी कप ऑफ टीचं मॅम. आणि Ma'am, काय the होतं ओपन system- सिस्टीम मध्ये? The system can interact with environment. This is called as open system, and the Okay. example is a cup of tea can close with the plate. Therefore, the internal environment cannot be interact with outside environment. सॉरी. ओपन सिस्टीम मध्ये काय होतं? तुमचे जे काही हे असेल तर तुम्ही त्याच्यावर प्लेट ठेवणार आहे का नाही ठेवणार आहे? म्हणजे त्याच्यातलं जे काही वाफ असेल ते काय होणार आहे? तुमच्या ऑल एन्व्हायरमेंटशी कनेक्ट होणार आहे. ते का लक्षात? आणि क्लोज सिस्टीम ma'am. मध्ये त्याच्यावर तुम्ही जेव्हा झाकण ठेवता त्याच्यातली वाफ बाहेर जाते का? ही कॅनॉट ma'am. कनेक्टेड टू द अदर एन्व्हायरमेंट. म्हणजे फक्त ती तुमच्या सिस्टीम पुरती डिपेंड राहते. येते का लक्षात? ती कशामध्ये असणार आहे? Yes, ma'am. Yes. क्लोज सिस्टीम मध्ये असणार आहे. डिटर्मिनिक सिस्टीम मध्ये काय असणार आहे? ऑकरन्स ऑफ ऑल इव्हेंट्स इज नोन. Events. म्हणजे तुम्हाला सगळे इव्हेंट काय असणार आहेत? माहित असणार आहेत. म्हणजे तुमचं इनपुट तुम्हाला माहित असेल त्याच्यामुळे आउटपुट डेफिनेटली काय असणार आहेत ते तुम्हाला माहित असणार आहे. प्रोबॅबिलिस्टिक मध्ये काय होतं? Input can't be predicted definitely.
कांट बी प्रेडिक्टेड डेफिनेटली. इनपुट तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही डेफिनेटली. येते का लक्षात? येस मॅम. आणि हे डिपेंड्स कशावर असतं? डिपेंड्स ऑन प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीवर डिपेंड असणार आहे. समजलं प्रोबॅबिलिस्टिक सिस्टीम? येस मॅम. आता नेक्स्ट आहे Yes, ma'am. सायबरनेटिक सिस्टीम. सायबरनेटिक सिस्टीम म्हणजे काय? ऑल्सो डिस्क्राइब ऍज अ अडॅप्टेटिव्ह, सेल्फ रेग्युलेटिंग और सेल्फ ऑर्गनायझिंग सिस्टीम. म्हणजे सायबरनेटिक सिस्टीम मध्ये काय केलं जाणार आहे? ती सिस्टीम कशी असेल तर सेल्फ ऑर्गनायझेशन असेल किंवा सेल्फ रेग्युलेटिंग सिस्टीम असेल. आर सिस्टीम दॅट हॅव टू अडॅप्ट टू द एन्व्हायरमेंट फॉर देअर सर्वायवल. They adapt and react to input or stimuli. The method of adaptation is uncertain and the same inputs do not always produce the same responses. For example, social group like a human beings, plants and organization which have to react to their environment. एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. ड्रायव्हरलेस कार असते, बरोबर आहे ना? कशी वर्क होती ती? त्याच्यामध्ये काहीतरी फंक्शन्स तुम्ही क्रिएट करता, बरोबर आहे? येस मॅम. येते का लक्षात? Yes, ma'am. काहीतरी तुम्ही फंक्शन्स क्रिएट करणार आहे. एखादी सिच्युएशन आली तर कसं रन व्हायचंय? म्हणजे ड्रायव्हरलेस कारमध्ये ड्रायव्हर असणार आहे का? नसणार आहे. तर विदाउट ड्रायव्हर ती तुमची कार काय होईल? रन होणार आहे. सेकंड एक्झाम्पल असेल बँकिंग सिक्युरिटी. बँकिंग सिक्युरिटीचं पण काय केलं जातं? जर काही सिक्युरिटी इश्यू आला तर बँकिंग स्वतः ते कंट्रोल केलं जातं, बरोबर आहे ना? आवाज रिपीट होतोय का माझा? अभिषेकचा नाही, माईक चालू आहे, त्यामधून होतोय. काय चालू आहे? माईक चालू आहे अभिचं. तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगते. तुमचा एसी असेल रूम मधला, बरोबर आहे? तर तुम्ही एक म्हणजे एखाद्या स्पेसिफिक ह्याच्यावर तुम्ही ठेवता ना, 26 डिग्रीवर, 24 डिग्रीवर ठेवता का? म्हणजे त्याचं ते येस मॅम. चेंज होणार आहे टायमिंग. किंवा एखादा आपण टीव्हीचं एक्झाम्पल सांगूया. तुम्ही संध्याकाळी झोपताना जर टीव्ही बघत असाल आणि खूप झोप आली असेल, तुम्हाला तो एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही काय करता? टायमिंग सेट करता ना? टीव्हीला टायमिंग सेट असतो 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा टायमिंग. मग ते 5 मिनिटानंतर काय होणार आहे? तो टीव्ही ऑटोमॅटिक बंद होणार आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी त्याला टायमिंग सेट करताय. म्हणजे ही सिस्टीम कशी असेल? तुमची सेल्फ ऑर्गनायझिंग सिस्टीम असणार आहे. तेव्हा तुम्हाला उठून टीव्ही बंद करावा लागेल का? तर नाही. 5 मिनिटं झालं की सेन्सर ते ऍक्टिव्हेट होतील आणि तुमची सिस्टीम असणार आहे ती काय होईल? बंद होईल. टीव्ही तुमचा बंद होणार आहे. आलं लक्षात? सायबरनेटिक सिस्टीम. येस मॅम. म्हणजे तुम्ही काय करताय तिथं? काहीतरी सिच्युएशनला काहीतरी तुम्ही प्रोसेस अलोकेट करून ठेवलेली आहे. म्हणजे मी इथं टीव्हीला जर 5 मिनिटाचं टायमिंग सेट केलं असेल बंद होण्यासाठी किंवा 10 मिनिटाचं केलं असेल, तर आफ्टर 10 मिनिट काय होईल? ती टीव्ही ऑटोमॅटिक बंद होणार आहे. म्हणजे समजते का? हे काय असणार आहे? एक्झाम्पल तुमच्या सायबरनेटिक सिस्टीमचं. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? सेल्फ ऑर्गनायझिंग सिस्टीम असते आणि ती स्वतः वर्क केली जाते. आलंय लक्षात? आलंय का? एक्झाम्पल आलंय का हो लक्षात मॅम. सगळ्यांना? समजलंय का? ड्रायव्हरलेस कारचं येस एक मॅम. एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही आणि आपल्या टीव्हीचं पण लक्षात राहू शकतं एक्झाम्पल. ठीक आहे? समजलंय ना नक्की मुलांना? हो. ठीक आहे. हे काय बघितले आपण? सिस्टीम आणि सिस्टीमचे प्रकार, 5 प्रकार बघितलेत. त्याच्यानंतर प्रिव्हियस ह्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं तुम्ही? सांगाल का मला? आतापर्यंत आपण काय काय बघितलं? कोण सांगते? Open system, closed system.
नाही नाही, आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं स्टार्टिंग पासून, कोण सांगेल? Computer, hardware, software, operating system, input devices, output devices. हम्म. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन म्हणजे काय बघितलं, डेटा म्हणजे काय Data बघितलं, म्हणजे बघितलं काय? ना? हा. डिफरन्स बिटवीन डेटा आणि इन्फॉर्मेशन बघितलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय बघितलं आपण, सिस्टीम आणि सिस्टीम म्हणजे काय बघितलं, कंपोनंट्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम बघितलेत का आपण? नाही बघितलं. आतापर्यंत फक्त इन्फॉर्मेशन म्हणजे काय बघितलंय, सिस्टीम म्हणजे काय बघितलंय, बरोबर आहे? Yes, ma'am. त्याच्यानंतर काय आहे तुमचे कंपोनंट्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम. काय आहेत कंपोनंट्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम? काय आहेत? दिसते ना स्क्रीन सगळ्यांना शेअर झालेली? हो. Yes, ma'am. हम्म. आवाज येतोय का मुलांना? Yes, ma'am. सांगा मला काय आहेत कंपोनंट्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? Hardware, software, ओके. डेटा, Data, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, telecommunication, people. पीपल अँड telecommunication, प्रोसिजर. ओके. procedure. डेटा म्हणजे काय? व्हॉट इज द डेटा? इट इज द रॉ फॅक्ट्स. बरोबर आहे ना? जे काही रॉ Yes, ma'am. फॅक्ट्स असतील ते काय असणार आहे? डेटा. डेटा इज द रॉ फॅक्ट्स आणि इनपुट दॅट द सिस्टीम टेक्स टू प्रोड्यूस इन्फॉर्मेशन. डेटा तुम्ही काय करणार आहे? इनपुट म्हणून घेणार आहे, त्याच्यावर काहीतरी प्रोसेस कराल आणि तुम्हाला काय मिळेल? प्रोड्यूस द इन्फॉर्मेशन ऍज अ आउटपुट. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन असेल ती काय मिळणार आहे तुम्हाला? आउटपुट म्हणून मिळेल. हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय? The component which we can touch. सी अँड टच. काय केलं जातं? हार्डवेअर काय असेल तुम्ही बघू शकता आणि टच करू शकता. फॉर एक्झाम्पल कोणकोणते हार्डवेअरचे? Hard disk, pen drive, ओके. लॅपटॉप, floppy disk. मॉनिटर. सीपीयू. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर मीन्स software is a set of instructions that tell the computer how to take data in, how to process it, how to display information. म्हणजे हा सॉफ्टवेअर काय आहे? तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहेत. काय करतं ते? तर तुमचा डेटा कसा घ्यायचा, हाऊ टू टेक अ इनपुट अँड प्रोसेस इट अँड देन डिस्प्ले द आउटपुट. आउटपुट कसं डिस्प्ले करायचं ते कोण इन्स्ट्रक्शन देणार आहे? सॉफ्टवेअर. कळलं? सॉफ्टवेअरचे प्रकार कोणकोणते आहेत? There are two types of software. कोणते आहेत? Application and system. ओके. सिस्टीमचं एक्झाम्पल, सिस्टीम सॉफ्टवेअरचं एक्झाम्पल. Operating system. Windows, Ubuntu, Mac. अँड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. Like application, Word, Excel, वर्ड, PowerPoint. एक्सेल, टॅली. ओके. किंवा तुमचं वेबसाईट्स असतील ते पण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये येईल. टेलिकम्युनिकेशन मध्ये काय येईल? सांगायचंय मला, तुम्ही येईल ना सांगता सिंपल वर्ड्स मध्ये? तुम्ही दोघच फक्त रिप्लाय देता का तुमच्या क्लासमध्ये? बाकीचे पर्सन्स? 4च present आहेत, ma'am. प्रेझेंट बघितली नाही तुमची.
एवढी का अटेंडन्स कमी आहे तुमच्यात? चारच आहे तुम्ही, आसिफ, कोमल, यश अँड अभिषेक. डेली असाच इश्यू आहे का तुमचा लेक्चरचा? नाही मॅम, ते आज लास्ट डेट आहे फी भरायची म्हणून बहुतेक नसतील. हो का, ओके. ठीक आहे, सांगा मला लवकर. टेलिकम्युनिकेशन, कोमल चव्हाण. सांगा, कोण सांगते तुमच्यातला पटकन. कोणी पण सांगा. Ma'am, it is a combination of hardware and software in which we can see the pictures, sound in the form of electronic data. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं? टेलिकम्युनिकेशन मध्ये ट्रान्सफर और ट्रान्समिट केलं जातं, बरोबर ना? केलं जातं का ट्रान्समिट? ठीक आहे. नेक्स्ट आहे पीपल. पीपल मीन्स Yes, ma'am. information system professionals and user who analyze organizational information, needs, design and construct information system, write computer program, operate the hardware and maintain software. म्हणजे पीपल हा काय एक तुमचा इन्फॉर्मेशन सिस्टीमचा पार्ट आहे. काय करतं पीपल? अनालाइज द ऑर्गनायझेशनल इन्फॉर्मेशन नीड्स, म्हणजे ऑर्गनायझेशन ते इन्फॉर्मेशन नीड्स काय आहेत, त्याचं डिझायनिंग, त्याचं कन्स्ट्रक्शन, इन्फॉर्मेशन सिस्टीम, हे काय केलं जाणार आहे? अनालिसिस केलं जाणार आहे. कोण अनालिसिस करणार आहे? तर पीपल, जो कोणी असेल किंवा अनालिस्ट असेल तो काय करेल? हा सगळा डेटा अनालिसिस करणार आहे. आणि तुमचे हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर ऑपरेट करण्याचं काम कोण करणार आहे? तर पीपल. आलं लक्षात? नेक्स्ट आहे प्रोसिजर्स. प्रोसिजर्स काय असेल? रूल्स फॉर अचिव्हिंग ऑप्टिमल अँड सिक्युअर ऑपरेशन्स इन अ डेटा प्रोसेसिंग. प्रोसिजर्स इन्क्लूड्स priorities in running different applications on the computer and security measures. प्रोसिजर्स मध्ये काय असेल? नंबर ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील, बरोबर आहे. ते रूल्स कशासाठी असणार आहेत? तर तुम्हाला काहीतरी डेटा असेल त्या डेटावर प्रोसेस करण्यासाठी. प्रोसिजर इन्क्लूड्स प्रायोरिटीज इन रनिंग डिफरंट ऍप्लिकेशन, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रायोरिटीज सुद्धा इन्क्लुडेड असतील. म्हणजे तुम्ही फर्स्ट रन कोणतं करणार आहे, फर्स्ट इन्स्ट्रक्शन कोणती फॉलो करणार आहे ते. समजलं प्रोसिजर्स? समजलं का? येस मॅम. तुम्हाला हे समजतंय अशा पद्धतीने ma'am. शिकवलेलं की नाही समजत आहे? का चेंज करू? समजतंय मॅम. समजतंय. शिकवण्याची पद्धत हीच असू द्या का चेंज करू? हीच असू द्या. हेच असू द्या मॅम. येत असेल. टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम आहेत ते नेक्स्ट लेक्चरला सांगू का? कारण तुम्ही खूप जण कमी प्रेझेंट आहे. परत ते मला उद्याच्या लेक्चरला हे डबल सांगा म्हणणार. चालेल ना? येस मॅम. येस मॅम. त्याच्यामध्ये आपल्याला टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम बघायचे आहेत, वेगवेगळे टाइप्स आहेत. त्याच्यानंतर हे जेव्हा टाइप संपतील तेव्हा आपण काय बघणार आहे? ऍक्च्युअली MIS म्हणजे काय? तुमच्या सब्जेक्टचं नाव आहे ना, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. आतापर्यंत आपण काय बघितलं? इन्फॉर्मेशन बघितली, सिस्टीम बघितलं, त्याच्यानंतर आपण इन्फॉर्मेशन सिस्टीमचे कंपोनंट बघितले. आणि आता त्याचे टाइप्स बघायचे. इथं लेवल्स दिसतात का तुम्हाला? डायग्राम्स दिसते का? स्ट्रॅटेजिक लेवल आहे, मॅनेजमेंट लेवल आहे आणि ऑपरेशनल लेवल आहे. 3 लेवल्स असणार आहेत तुमच्या इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये. तर उद्याच्या लेक्चरला आपण ह्याचे टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम डिटेल मध्ये बघूया. काय डाऊट आहे आतापर्यंत झालंय त्या लेक्चर मध्ये? नाही मॅम. सगळं समजलंय? नो नो हे मॅम. आपलं MIS झाल्यानंतर आपण टेस्ट घेऊया तुमची.
एक 2-3 पॉइंट राहतात तुमचे. ह्या मंथ एंड पर्यंत एक टेस्ट घेऊया. येस मॅम. येस मॅम. तुम्हाला फर्स्ट इयरला काय झालंय? कोणते सब्जेक्ट होते फर्स्ट इयर? फर्स्ट IT, इयरला कोणते सब्जेक्ट होते प्रोग्रामिंगचे? C आणि सीच होता. C होतं सी मॅम आणि फक्त. ह्या सेमला C कोणता? होता. ह्या सेमला कोणता आहे आता? PHP. ह्या सेमला HTML, PHP CSS, आणि HTML CSS. आणि HTML. CSS HTML मध्येच येतं. हा. कोण आहे PHP ला तुम्हाला? आणि HTML ला? तांबोळी सर. ओके. डोके सर. ठीक आहे, काय डाऊट असतील तर विचारा मला. एकदा चेक कर. तुम्ही पॉइंट लिहिताय का मी जेव्हा सांगते तेव्हा? एक काम करत जावा, एक नोटबुक घाला तुम्ही आणि जे काही Yes, ma'am. पॉइंट असतील मेन फक्त पॉइंट. फॉर एक्झाम्पल जर आता आपण टाइप्स बघितले कोणते सिस्टीमचे, तर ते फक्त पॉइंट टाकायचे आणि तुमच्या भाषेमध्ये तिथं समजेल अशा प्रकारे लिहून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना जास्त वाचावं नाही लागणार आहे. येते ना लक्षात? नोट्स तुम्हाला देईन मी. आपला एक टॉपिक कंप्लीट झाला की पूर्ण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. काय डाऊट आहे का? नाहीये. नो मॅम. ही डायग्राम दिसते का सिस्टीमची? तुमच्या सिस्टीम मध्ये कंपोनंट आहेत ना, इनपुट, प्रोसेस, आउटपुट. दिसते ना स्क्रीन सगळ्यांना? इनपुट म्हणजे काय? इथं तुम्ही रॉ Yes, ma'am. मटेरियल घेतलंय, दिसतंय का इथं? हो, हो. काय रॉ मटेरियल? तुमची सायकल हे एक प्रोडक्ट फायनल झालंय, बरोबर आहे? मग ह्याचे जे काय पार्ट्स असतील ते काय असणार आहे? तुमचं रॉ मटेरियल. त्याच्यावर काहीतरी कंपनी तुमची प्रोसेस करेल आणि ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला पूर्ण सायकल ही म्हणजे फायनल आउटपुट मिळणार आहे. आणि सेकंड एक्झाम्पल इथे सिस्टीमचा इथे डेटा, बरोबर आहे? काहीतरी रिटर्न फॉर्मॅट मध्ये दिसतोय पेजेसवर. तो काही डेटा असणार आहे Yes. म्हणजे रॉ डेटा असेल. त्याच्यावर काय करेल? तुमच्या पीसीवर काहीतरी प्रोसेस केली जाणार आहे आणि इथे तुम्हाला फायनल आउटपुट मिळणार आहे. आलं लक्षात? सगळाच डेटा गरजेचा असतो का घेणं सिस्टीम मध्ये? तुम्ही कोणता डेटा No. घेणार आहे जो तुम्हाला फायनल आउटपुट साठी गरजेचा आहे? तोच डेटा तुम्ही घेणार आहे. कळलं? इनपुट, प्रोसेस अँड आउटपुट. हे झालंय सगळं तुम्हाला. ठीक आहे, तर मग मी लेक्चर इथं स्टॉप करते आजचं. समजलंय ना सगळ्यांना? ठीक आहे. ओके, बाय. हो. थँक्यू.